कविता सर्व सामान भरलं ना बाई आठवणी आठवणीनं? हो ताई, सर्व सामान भरलं आठवणीनं पुरं सामान भरलं मी. का ना सविता आपली मोहिनी ते तर नाही दिसू राहिल्या, त्या तयारच नाही झाल्या का माझ्या अजून? हो ताई, सविता ताई तयार झाली ना. किचनमध्ये आहे ना, चहाचे भांडे आहे ना, 2-3 भांडे आहेत म्हणे, घासून घेतो म्हणे ते. आपण जायच्या पहिले तर घासून घेता ते भांडे. हो माय, तिला म्हणा घासून घे म्हणा, काही ठेवू नको म्हणा खरकट कुरकट घरामध्ये. मग मामाजी आहेत, मग मामाजी घासा लागेल नाही तर भांडे घासघूस करून घ्या म्हणा आपले. हो, चहाचे 2-3च भांडे आहे ते घासून घेताय. आणि आपली मोहिनी मॅडम मोहिनी मॅडमचं तर काही विचारू नका, तिला जाऊ द्या, तिला प्रेम भाऊजी घेऊन येतील. बरं, पण आवाज तर देऊन देते मा एक बार. हो, मी आवाज दिला तिला, ते म्हणे झालीच म्हणे तयार. दीपक भाऊजी कधी गाडी घेऊन येऊ शकतात? येऊ द्या ना, तर आपण ना सर बॅगा भरभार केला ना, सगळी तयारी आपली निघायची. हो का, आवाज दे सविताला, आवाज दे. ते आली सविता. घासले का बाई भांडे? हो ताई, चहाचे 2-3 भांडे होते किचनमध्ये, ते घासून घेतले मी ना. चला आटपा आपलं लवकर, कधी येऊ शकतात दीपक भाऊजी गाडी घेऊन. भरल्या का बॅगा? झाली का तयार सगळे? हो विनोदजी, झालो ना, आम्ही तयार झालो. मोहिनी कुठे आहे? मोहिनी नाही दिसत आहे, प्रेम नाही दिसत आहे. दिला आवाज दिला ताईला, येतच असतील ते. आठवणीनं सर्व सामान भरलं ना? नाही तर मग तिथे गेल्यावर म्हणसान हे नाही आहे ते नाही आहे. सर्व सामान भरलं ना? हो भाऊजी, आम्ही सर्व सामान भरलं बाप्पा आठवणीनं. झाले ना सर्व तयार? वहिनी भरल्या का बॅगा? हो भाऊजी, भरल्या बॅगा भरल्या. दादा घे तू 2 बॅगा घे, 2 बॅगा मी घेतो. चल आपण गाडीत टाकून देऊ. थांबणार रे, जायच्या पहिले 1 कप चहा पिऊन घेऊन गळे आपण. अरे बाबा दादा, जाऊ दे ना बाप्पा, चहा कुठं पितो आता? चहा प्यान डबल टाइमपास होईल आपल्याला. आपण रस्त्यानं गाडी थांबू ना कुठं एखाद्या जागी, पिऊ तिथं चहा. हो बाप्पा, रस्त्यानं थांबून एखाद्या जागी गाडी आणि तिथं पिऊ मग चहा. आता निवडून बाप्पा आम्ही चहा, आता सध्याच सवितानं चहाचे भांडे घासले, मग डबल भांडे घासा आणि डबल चहा बनवा, तेच काम करत बसा का? चला लवकर. दादा लवकर आणणार सामान, चला ना, निघायचं नाही आहे का? काय दादा, दीपक आवाज दूर आला का? घे उचल बॅगा. हा तुम्ही समोर, आम्ही आणतो बॅगा. दादा मोहिनी नाही दिसत आहे, ते नाही उरली का? हो ते बी येत आहे ना, तिच्या रूममध्ये आहे, तयार होत आहे, येत आहे ते बी. प्रेमी नाही दिसू राहिला, कुठे गेला तो? हा, प्रेम भाऊजी बी येते. काय दादा किती उशीर लावला, मी किती वेळचा हॉर्न वाजू राहिलो का? हो उशीर झाला गळे आपल्याला. चला मग बॅगा टाकून देऊ डिक्कीमध्ये. हो चला. का होत आहे, मोहिनी आलीच नाही अजून, येते का नाही येत बाप्पा ते? इन्न ते पताई आली मोहिनी. आली का माय बाई? काय मोहिनी एवढा उशीर? हो वहिनी, तयारी करता उशीर होऊन गेला. जाऊ दे, चल लवकर बसा कारमध्ये, चला. तो आला, प्रेम बी आला आता. दादा काही मदत लागते का माझी गाडी? बॅगा उचलू काय? हो उचल ना दादा, सर्व बॅग उचलल्या. चला ना आता, बसा ना लवकर कारमध्ये. सुप्रिया मी काय म्हणतो, बसा ना लवकर कारमध्ये. हो जीवनजी, बसतो ना मी. चला हो बाया, हो बसा लवकर. हो ताई. अय माय बाई, हे कुठं चालल्या माय पंचकुला बाईच्या सुना? माय बाई कुठं चालल्या काय माहीत बापा. सासू नाही आहे घरी, चालल्या घुमायला. सासू नसली की असाच फायदा उचलून घेतात त्या. सासूला काही माहिती नशील हे घुमायला चालले म्हणून, लगे घुमायला. सुप्रिया कुठं चालल्या हो माय बाई तुम्ही सऱ्या जणी? काय माय बाई, ह्या बेबीला का आता यायचं होतं? काय म्हणून राहिले हो बेबी बाई? नाही मी ना म्हटलं कुठं चालल्या. ताई इले सांगू नका कुठं चाललो म्हणून, नाही तर आपल्या आत्याला सांगून देईन बरं. ऐ माय बाई, माका चेहऱ्यावर लिहिलेलं आहे का मी पागल म्हणून? इले सांगेन का मी आपण कुठं चाललो? तर मी नाही सांगत, तू नको सांगू. म्या म्हटलं कुठं चालल्या? काकू आम्ही चिखलदऱ्याला चाललो सर्वेचे सर्व. ए माय बाई, हिनं सांगून दिलं रे बाप्पा, या मोहिनीनं सांगून दिलं की आपण चिखलदऱ्याला चाललो. हा तर चालता फिरता एक न्यूजपेपर आहे, आता तर पुऱ्या गावाला माहीत पडून जाईल की आपण चिखलदऱ्याला चाललो म्हणून. आणि आता आली की आताही माहीत पडून जाईल का माय? हो माय बाई, काहूनच सांगितलं बाई या मोहिनीनं. हट बाप्पा. ऐ माय बाई, चिखलदऱ्याला चालल्या गावं? माय मस्त आहे हो तिकडे घुम्यासारखं. नाही तुम्हाला भेटते बाई ना घुम्या फिरायला, आम्हाला कुठं भेटते बाप्पा. घरचे कामं करा आणि वावरातले कामं करा बस. तुमचं मस्त आहे बाई, तुम्हाला घुमा फिरायला भेटते, तुमचे नवरे घेऊन जातात तुम्हाला घुमा फिरायला. आमचे नवरे तर बाप्पा आम्हाला इथून तर बाजारापर्यंत नेत नाहीत. काहून हो माय, तुम्ही चालल्या आणि तुमचे चेहरे कोण उतरेले? नाही बा, आमचे चेहरे कुठे उतरेले? का होत आहे आपले? का चेहरे उतरेले का? आपण किती खुश आहो ना, आम्ही लय खुश आहो. काहून होत आहे, खुश आहो ना आपण? हो खूप खुश आहो आम्ही, खूप खुश आहो. आताच निघू राहिले का लगे? हो आताच निघत आहो आम्ही. मस्त आहे, जा. तुम्ही कशा काय आल्या होत्या पप्पा इकडे? नाही हो, मी अशीच चालली होती इकडून, तर मला दिसल्या तुम्ही, तर म्हटलं आलं बोलायला, म्हटलं बोला 2-3 शब्द. मस्त काम केलं, 1 नंबर काम केलं. बरं बाई, जा मग तुम्ही घुमायला, चालली मी. हो या मग बाप्पा. जा मग, मस्त या घुमून फिरू ना. माझ्यासाठी आणसान तिकून काही गिफ्ट एखादं. हो आणू ना. चल मग जातो मी, जा तुम्ही. 2 वेळा म्हटलं आहे बाई ना, जातो मग, जायचं काही नाव नाही घेऊ राहिली. जा ना तर मग. हो ना माय, चालली ना. चल माय बाई, मला मस्त न्यूज भेटली आता सांगतो गावातल्या बायाले की पंचकुला बाईच्या सुना चिखलदऱ्याला घुमायला चालला. चल माय बाई, गावातनी जाऊन सांगतो लोकाईले, सांगतो ना आता सराईले. का होत आहे, ज्या बाईला माहीत नव्हतं पडायला पाहिजे आपण चिखलदऱ्याला चाललो गावातल्या, त्याच बाईला माहीत पडलं बाप्पा. आता काय करतो, आता पुऱ्या गावात सांगेन ते. आणि आता आली की आताही माहीत पडेल. मग जाऊ देऊ माय बाई, काय टेन्शन घेतं कोणाचं आणि किती टेन्शन घेतं. पहिलेच तर आपल्या मागं कमी टेन्शन आहे का? जाऊ दे तिला, सांगू दे आता, गावातनी सांगेन, नात्याला सांगेन, कोणाला सांगेन. जाऊ दे आता, आपण आता पहिले जाऊ, घुमू फिरू, आपले दिमाग एकदम मस्त फ्रेश करू, येऊ मग पाहू कोणाला सांगते. तर आता सांगितलं तर आता सांगितलं, आता काय करू शकतो मग आपण त्याच्यात? जाऊ दे माय बाई, काही टेन्शन नको घेऊ. हो ताई.
या मोहिनीनं तर सांगायला नव्हतं पाहिजे. ते पाहुणी नाही, तिला काय माहिती आहे कोण कसं आहे आणि कोण कसं नाही. तर जाऊ दे ना. सविता सरलेच नाही का गोष्टी, बसा ना. काय भाऊ विनोद भाऊजी आवाज देत आहे. चल बरं बसा बरं लवकर लवकर. हो हो बसतो ना, मी बसतो. अवघेचे अवघे बसले ना? हो सर्व बसले. नाही दादा एक बार म्हटलं चेक करून घे सर्व बसले का नाही. तो हो बसले का सरेचे सरे? हो बसलो आम्ही, सरेच बसलो. मग चालायचं का समोर? हो चाल सरे बसले. बसले ना सरे, कोण सुटलं नाही ना? नाही सरेच बसले. चला चालू दीपक गाडी, चल सरेच बसले बापा. हो चला. काऊन अशी बोलली असेल बरं पल्लवी मला? हां वाटरेटसाठी कोण बोलली ते मला? आजपर्यंत ते मला अशी तोंड टाकून बोलली नाही कधी. आज कशी काय तोंड टाकून बोलली? मी ना काय केलं होतं? किती चांगली राहतो मी तिच्या संग. माझ्या स्वतःच्या पोरीसारखी पाहतो मी तिला. मला अशी तोंड टाकून बोलली ते आज पहिल्यांदा बोलली. मला खूप खराब वाटलं मला असं वाटलं नव्हतं पल्लवी कधी मला अशी बोलीन म्हणून. किती करतो मी तिच्यासाठी. ते म्हणे आता मला जॉब करायचा आहे. मी ना एका शब्दावर तिला हो म्हटलं. नाही म्हटलं बाई तू शिकायला सवरेला आहे, तू शिक्षण वाया नको जाऊ दू, जॉब कर. तिची पोरगी सांभाळतो, सरेच करतो, राहिलं सुलेलं घरातलं काम बी करतो. ते आल्याबरोबर तिला चाय देतो. किती करतो मी तिच्यासाठी. तिनं असं बोलायला नव्हतं पाहिजे, पण मला आज पहिल्यांदा मला पल्लवी तोंड टाकून बोलली. मला ते आवडलंच नाही. आता तर मला असं वाटते की कौसा बरोबर म्हणते ते. मी माझ्या सुनीलला डोक्यावर चढून ठेवलेलं आहे. आता मला आता काय करू काही समजून नाही राहिलं. कौसा बरोबर म्हणते, सून कधी पोरगी नाही होत. काऊन बाई काय झालं? तू काऊन अशी उदासून बसेलाय? काही नाही झालं, मला असाच विचार करू राहिली. मला माहित आहे तू कोणता विचार करू राहिली, सर माहिती आहे मला. तू या सुनीचाच विचार करू राहिली ना. तू सून त्या संग वात्रट सारखी बोलली, तोच विचार करू राहिली. तू अशी कशी बोलली मला ते? हो कौसा तोच विचार करू राहिली मी. मला पल्लवी आजपर्यंत नाही बोलली ना अशी, आजपर्यंत नाही बोलली. आता पहिल्यांदाच बोलली. बाई तुला माहित नाही तुले ह्या सुना पहिले अशाच राहतात, चांगल्या राहतात. मग यायचे रंग दाखवतात ह्या. किती चांगली राहतो तू तिच्यासोबत. तिला जॉब करू दुराली लगे, तिला चहा देता आयता आणून, घरातले कामं करतं राहिले सुलेले, तिची पोरगी वागवतं. किती काम करतो तू. हां तरी तिनं जाणलं का थोडंसं बी कशी तुझ्या संग उद्धटपणानं बोलली ते. हो कौसा हे तर बरोबर आहे बेना. तुया म्हणतच होती मी तुले सुनीले जास्त डोक्यावर नको घेऊ. तुनं माय ऐकलं का तुनं माय नाही ऐकलं. म्हणे माई पोरीसारखी आहे म्हणते, माई पोरगीच आहे म्हणे, अशीच म्हणत होती. तुला म्हटलंही होतं मी ना सून कधी पोरगी नसते बनत, पण तू माय ऐकत होती का? हो कौसा मला आता असं वाटतं की तू बरोबर म्हणत होती, बरोबर बोलत होती तू. बाई मी हमेशाच बरोबर बोलतो, कोणालाही बरोबर सल्ला देतो मी, चांगल्याचा सल्ला देतो. पण मला कोणी समजूनच नाही घेत. म्हटलं होतं तुले की सुनीले जॉब नको करू देऊ, तिला एवढं डोक्यावर चढू नको, आणि एक दिवस तुला डोक्यावरून पाडीन ना तर तुला तकलीफ होईल. मी तुला पहिलेच म्हटलं होतं. तुनं तर माय काही ऐकलंच नाही. तुला वाटते की कौसा अशीच बोलते, कौसा तर चुगलखोर आहे, कौसा तर भांडणं लावते. तुला असं वाटत होतं. हो कौसा पण आता काय करू मी? आता काय करू म्हणजे आता दाखवतो तिले की तू सासू आहे म्हणून, दाखवून तिले. नाही हो कौसा कायले कोणाच्या पोरीला त्रास द्या, मला असं वाटते. कायले त्रासची गोष्ट काय आहे? तू सासू आहे, सासूसारखी राह ना. एका कामाला हात नाही लावायचं. मी काम करीन नाही म्हणा. तुला जर जॉब करायचं असेल तर पुरे कामं करून जाय. तुझी पोरगी बी तूच वागव म्हणा. तिची पोरगी काही वागवायची गरज नाही आहे, आणि तूच कर म्हणा सर. नाही हो माया पिवले वागवतो ना मी. माई नात आहे ते, तिची पोरगी आहे तर काय झालं, माई नातबीत आहे ना. हा मला माहीत आहे तुला प्रेम आहे त्या नातीबद्दल, पण असं तिला दाखवासाठी. बाई तुला भोली आहेस, तुला काही समजत नाही म्हणून तर सुनीन तुझ्या फायदा उचलला. बरोबर आयडियानं पुरे कामं करून घेते तुझ्यापासून घरातले. तू तर बेवकूप आहे, तू करतं घरातले कामं जसं तिनं म्हटलं तशी ऐकतं तिचं. नाही बाई मी असं समजतो नाही. तिचंच काय घर आहे, आपलंही घर आहे, आपणही राहतो घरातनी. 2 कामं केल्यानं काय होते, करून घेतो मी. राहिले सुलेले कामं, मला कामं करायची आदत आहे ना. कामं केल्या विना मला गमतच नाही. केले आतापर्यंत कामं, बुढे लोक कामच केले ना. आता तिचं लग्न व्हायच्या पहिले का ते येत होती का घरचे कामं करायला? तू नसतं केले. आता ते आली करू दे तिला कामं. तिला म्हणा जॉब बी कर म्हणा, पोरगी वागू म्हणा, घरातले कामही कर म्हणा. नाही व तिला कसं वाटेन पुरे कामं तिच्यावर सोडून देईन तर मी. काऊन तुले वात्रटपणानं बोलायच्या वेळेस नाही वाटलं का तिला? हां कशी उद्धटपणानं मुज्जोरीनं बोलत होती त्यासोबत ते. मुज्जोरपणा करायच्या वेळेस तिला समजलं नाही का? समजत नाही तिले. काय समजत नाही मग? दूध पेता बच्चा आहे का ते? तिला समजत नाही म्हणता. हा पाय बाई तुला मी चांगल्याचा सल्ला देत आहे. तू माझी बहीण आहे म्हणून मी तुला समजावून सांगत आहे. मी हमेशा चांगल्याचा सल्ला देत असतो कोणाला बी. तुला मी चांगल्याचा सल्ला देत आहे. तिला जर सीधा लाईनवर आणायचं असेल तर सर्व करणं तू सोडून दे, सर्व तिच्यावर फेकून दे. तू करशील तर कर म्हणा, नाही तर नको करू. आपलं खायचं प्यायचं मस्त आपल्या रूममध्ये येऊन बसून राहायचं. काय करायचं आहे काय नाही ते तू पाहत बस म्हणा. तुला किती दिवसाची सांगू राहिली मी, किती दिवसाची सांगू राहिली. तू माझी ऐकतं का? एक गोष्ट नाही ऐकत तू माईवाली. मी बोलली की मलाच तू रप बोलतो बाई ना. पण कौसा आपला स्वभाव नाही आहे ना बेना तसा. माझा स्वभाव नाही आहे ना. काय स्वभाव नाही आहे? स्वभाव करा लागत असते. काऊन आमचा स्वभाव कले खराब आहे का? मी कले खराब आहो का? माझ्यासारखी चांगली बाई तर पुऱ्या गावात नाही भेटीन तुला. तुया मी ना कसं मा सुनील ठेवेल आहे. एकदम मुठीत ठेवेल आहे मी ना मा सुनीले. माई सून माझ्यासमोर होऊ नाही करत. तू सून तर तुला रप बोलून चालली गेली माय बाई. बाई हे सारं तू याच्यानं झालं. तू लय डोक्यावर चढून ठेवलं होता सुनीले, लयच डोक्यावर चढून ठेवलं. ऐ माय बाई कौसाबाई तुम्ही इथं आहे का? मी तुम्हाला घरातच ढूंढू राहिली माय तिकडे. हो पंचफुला थोडंसं बाईले समजावून सांगू राहिली होती. हे पाय बरं पंचफुला हिनं कशा आपल्या सुना काबूत ठेवल्या. मी ना माई सून कशी काबूत ठेवल्या तशी तू सून आहे का तुझ्या काबूमध्ये? कोणती गोष्ट चालू आहे कौसाबाई? तेच मगाशी हिची सुनीले बोलली नाही का एकदम मुज्जरपणानं.
हो माय बाई, कशी आहे बाई तुमची सून? कशी मुजोरीने बोलली तुमच्या संग? असं नाही पाहिलं तिनं, पाहुणे बसले आहे का काही कोणासमोरही बोलते का तुम्हाला? आज आमच्यासमोर बोलली म्हणून आम्हाला माहीत झालं. आमच्या मागं किती बोलत असेल ते तुम्हाला? नाही नाही हो, मला कधीच नाही बोलली, ते कधीच नाही बोलली, आज पहिल्यांदाच बोलली म्हणून मला एवढं खराब वाटत आहे. जाऊ द्या बाई, काही खराब नको वाटून घेऊ. सुना अशाच असतात ह्या. कौसाबाई तुम्हाला जे म्हणते ना ते तुम्ही ऐका. जसं जसं म्हणते कौसाबाई तसं तसं करा. मलाही कौसाबाईच सांगते, मी तशी करतो. तुम्हाला सुना बरोबर काबूमध्ये आहे मायावाल्या. मी ना म्हटल्याशिवाय दाट्याच्या बाहेर पाय नाही टाकत म्हटलं माझ्या सुना. आणि तुमची सून नाही बी, उठली सुटली बॅग भरली की चालली जॉबवर, उठली सुटली बॅग भरली की चालली जॉबवर. बस एवढंच काम आहे तिला, दुसरं काय? तुम्ही एवढे कामं धंदे करून घरातले, तिची पोरगी वागून उलटी तुम्हाला बोलते ते मुजरीसारखी. तिला चांगली अद्दलच घडवा तिला चांगली. एकही कामाला हात नका लवकर, घरातल्या एकही कामाला हात लावायची गरज नाही आहे. बरं माय बाई, आता तुम्ही दोघी बोलत आहे तर काही ना काही विचार करूनच बोलत असाल. आता तुमचंही ऐकून पाहतो थोडं. आता तसंच करतो मी, तुम्ही दोघी म्हणून राहिल्या ना तसंच करतो. हे झाली ना गोष्ट. आता एकही कामाला हात नाही लावायचं. गळू देतील चांगली अद्दल, कर म्हणा काम. बापरे, किती सुंदर आहे ना चिखलदरा. हो लय सुंदर आहे. हो चिखलदरा खूप सुंदर आहे. मी आलो होतो एक बार, पाहिलं मी ना तेव्हा मित्राई बरोबर आलो होतो, एक बार आलो होतो तेव्हा. आता सराई संग आलो तर खूप चांगलं वाटत आहे. हो मी पण आली होती एकदा चिखलदऱ्याला, पण माझ्या मैत्रिणी बरोबर आली होती. आता फॅमिली बरोबर आली ना तर खूप छान वाटत आहे. सर्वांसोबत यायला खूप मजा येते. मी नाही म्हणत होती यायसाठी, बरंच झालं मी आली. का दीपकजी, आपण गोव्याला गेलो होतो हनीमूनसाठी. गोव्याला गेल्यापेक्षा चिखलदऱ्याला आलं असतं तर पुरलं असतं नाही? हो तू कधी आली नव्हती का चिखलदऱ्याला? नाही कधी नव्हती आली, मी पहिल्यांदा आली. अरे चिखलदऱ्याला नाही आली तर मग काय? तुम्हाला माहित आहे का, मी आली होती पहिले एकदा चिखलदऱ्याला. कधी आली होती? मी तर तुला कधी नाही घेऊन आलो. आमच्या ना कॉलेजची ट्रिप आली होती चिखलदऱ्याला, तर मी आली होती माझ्या मैत्रिणीसोबत, पूर्ण शाळेच्या मैत्रिणी आम्ही सर्व आलो होतो चिखलदऱ्याला एक बार. तेव्हापासून आज आली, किती वर्षांनी आली मी. थँक्यू तुम्ही मला इथं घेऊन आले. मला काय थँक्यू म्हणतं, हे तुम्हीच प्लॅन केला होता सर्वांना इकडे चिखलदऱ्याला यायचा. तू स्वतःलाच थँक्यू म्हण. मोहिनी तुला कसं वाटत आहे इथं येऊन? आता तुझं मूड चेंज झालं का? हो मला खूप चांगलं वाटत आहे, खूप मस्त वाटत आहे. आधी मी असं टेन्शनमध्ये डिप्रेशनमध्ये राहत होती, आता इथं आली ना अशी मोकळी हवा, खूप छान वाटत आहे, खूप प्रसन्नसारखं वाटत आहे. एकदम नेचरच्या जवळ, खूप चांगलं वाटत आहे. तुम्हाला किती दिवसाची म्हणत होती मी, मला चिखलदऱ्याला घेऊन चला. आज आलोच आपण आखरी नाही चिखलदऱ्याला. हो तू मला लय दिवसाची नांदी लागली होती. आपलं लग्न झालं तेव्हा तू म्हणत होती चला म्हणे चिखलदऱ्याला आपण घुमून येऊ. मी तुला आईच्या धाकाने आणलंच नव्हतं है ना? हो ना, तुम्ही आणलंच नव्हतं मला. जाऊ द्या, आता घेऊन आले ना तुम्ही. मी काय म्हणतो, इथं वाघ गिक तर नाही आहे बापा, मला भू लागते बरं. हां असला तरी मी येऊन त्यासोबत. काय वागायला घ्यायला लागते एवढा मोठा वाघ त्यासोबत असल्यावर. तुम्ही अन वाघ. याच्यात काय हसा लागते बाप्पा? नाही, थोडासा हसा येऊन गेला मला. खूपच सुंदर आहे चिखलदरा. अजून कुठं घुमायच्या सारख्या जागा इथं? खूप साऱ्या जागा आहे घुमासारख्या. चला ना दुसऱ्या जागी जाऊ अजून घुमाले. दीपक बाप्पा हा काय याच्या बायको संग असं बोलू राहिला, आवाजही नाही देऊ राहिला. दीपक भाऊजी, दीपकजी तुम्हाला ते जीवन दादा आवाज देत आहे. काय मला आवाज देत आहे? हो आवाज देत आहे. काय दादा चला ना आता थोडं समोर बी घुमू ना. हो दादा चल ना चल. बापरे बाप, केवढी मोठी खाई आहे बापा हे. हो पाय बरं इथं पाय, इथं उभी राहून पाय. इथं जर तू आवाज देशील ना तर तुझा आवाज आहे ना असा घुमत राहते याच्यातनी. आवाज देऊन पाहता का? नाही बापा, मी नाही आवाज देत. मी काय म्हणतो, मला भूक लागली ना. हा चला मग जेवण करून घेऊ. दीपकजी मला बी भूक लागली. मी काय म्हणतो दादा, चल मग जेवण करून घेऊ, भुका लागल्या आता सरायले. हो घुमू थकलो बापा, मलाही भूक लागली. हो चला जेवण करून घेऊ. आम्ही आणलेले आहे घरून डब्बे, आजच्या दिवसून जाते आपलं. घरून जे डब्बे आणलेले तेच खाऊन घेऊ. दादा तिकडे समोर मस्त जागा आहे बसायला, चला तिथं जाऊन तिथं जेवण करून घेऊ. हो चल. मोहिनी तुला भूक लागली का? हो मला खूप जोराची भूक लागलेली आहे, खूप वेळची लागली होती मला भूक. पण मी म्हटलं कसं काय म्हणू की मला भूक लागली. म्हटलं कोणी जेवायचं म्हणत नाही आणि मी कशी काय म्हणू जेवायचं. मला तर खूप वेळची भूक लागलेली आहे, जाम थकली मी घुमू. चला मग सरायला भुका लागल्या आता. तिथं समोर नाही का मस्त जागा आहे, मी पाहिली होती तिथं. चला तिथं जेवण करून घेऊ. आणि आपण चहा प्यायला थांबलो होतो ना धाब्यावर, मी तिथून समोसे बी घेतले होते आपल्या सराईसाठी. चला बापा पटापट, भूक लागली मला. यायची बी तर घाई तुलाच होती सराईत जास्त. हो याची घाई होती तर काय उपाशी राहू का मग मी? हो चल जेवण करून घे लवकर, नाही मला डोकं खाशील तू, तुला जास्त भूक लागली तर. नाही बाई काही बोलता तुम्ही. चल प्रेम. हो दादा चला.